माझे वडील 85 ते 90 वर्षाच्या दरम्यानचे आहेत आणि त्यांच्यासाठी मी शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी इथं आलो होतो। शनिवारी आलो आणि दुपारी 1:15 ते 1:30च्या दरम्यान ते एक्सपायर झालेल्या त्यांनी टॅब्लेट दिल्या डिसेंबर 2025च्या आणि मी त्याप्रमाणे घरी गेलो। घरी गेल्यानंतर माझ्या मुलगी MBBS झालेली आहे। माझ्या मुलीने सांगितल्यानंतर मी मग प्रशासनाला म्हणजे आयुक्त कार्यालयाला मेल केला या संदर्भामध्ये आणि मग या नांदेडच्या ऑफिसलाही मेल केला। याप्रमाणे मी तक्रार केलेली आहे। कोणत्या गोळ्या होत्या ती? शुगरच्या आहेत। कोणासाठी घेऊन जाणार इथं तोष्णीवाल मेडिकलवरून। नंतर काय आयुक्तांना मेल केली का? मी ते एक्सपायर्ड गोळ्या असल्याने मी मेल केलेला आहे। म्हणजे चुकीच्या गोळ्या म्हणजे एक्सपायरी झालेल्या जे तारीख संपलेल्या गोळ्या दिल्या म्हणून मी मेल केलेला आहे। झालेल्या गोळ्या तुम्ही जे आहेत ते रुग्णांना दिल्या आहे असं तुमच्या मेडिकलवर आरोप होत आहे, काय सत्यता आहे? हे आता जे आलेले कस्टमर आहेत हे माझे मागच्या 10 वर्षापासूनचे कस्टमर आहेत। 10 वर्षापासून ते माझ्याकडनं औषधी घेतात। यावेळेस चुकून कोणीतरी एक्सपायरी आणून दिलेली आहे आम्हाला आणि ती आमच्याकडं मुदतबाह्य औषधीमध्ये ठेवल्या जाते। परंतु काल जी आहे आम्ही होलसेलरला परत करत असतो, परंतु ती 3 महिन्यापेक्षा जास्त असलं तर होलसेलर घेत नाही, त्याच्यामुळे ते चुकून राहिली होती आणि नजर चुकीने ते सारखेच 2 डबे आजूबाजूला असल्यामुळं ते चुकून देण्यात आलेली आहे। तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो आणि अशी परत कधीच आमच्याकडनं चूक होणार नाही, कारण की मला 40 वर्ष झालेली आहे दुकानामध्ये। नांदेड शहरामध्ये जिथं कुठं काही मिळत नाही ते तोष्णीवाल मेडिकलला मिळतं। बरं, तुमच्या वाक्य आहे की कारवाई झाली का? आमच्याकडे आहेत आणि त्याची त्यांचे काम करत आहेत आणि आम्ही याच्यानंतर आमचं काम व्यवस्थित करू। 100% रुग्णाची काळजी घेऊ। सामाजिक कार्यामध्ये आम्ही नेहमी अग्रेसर राहतो आणि रुग्णाचं आरोग्य जपायचं हेच काम आमचं आहे आणि हेच ब्रीदवाक्य घेऊन मागच्या 40 वर्षापासून काम करत आहे।